नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी बेसन पिठाचा वापर न करता वेगळ्याच पद्धतीने मस्त चमचमीत कोथिंबीर वडी बनवणार आहे. भात झालाय, वांग्याचं कालवण होत आलंय. आमच्या ह्यांनी बाजारातनं कोथिंबीर आणली आणि ही कोथिंबीर पिवळी पडायला लागली. अजून 1-2 दिवस ठेवली तर मग नासून जाईल, म्हणून म्हटलं चला आज कोथिंबीर वडी बनवूया. ही कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आज मी बेसन पिठाचा वापर न करता कोथिंबीर वडी बनवणार आहे. आणि कोथिंबीर वडी बनवायसाठी मुठभर लसूण सोलून घेतलाय, 5-6 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत, मीठ घेतलंय, 1 चमचा जिरं घेतलंय, 1 इंच आलं तुकडं करून घेतलेत. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. आता ही चांगलं बारीक वाटून घेणार आहे. ही चटणी चांगली बारीक वाटून घेतली. आता अगोदर कोथिंबीर घेते परातीत. इथं मी घेतलंय थालीपीठ भाजणीचं पीठ. पीठ नाही जास्त घालायचं, कोथिंबीर जास्त घालायची. 1 चमचा ओवा घेतलाय. आता ही वाटून ठेवलेला मसाला घालायचा आहे. भाजणीचं पीठ घेतलं का नाही की मग बाकीची पिठं घालायची गरज नसती. भाजणीच्या पिठात ज्वारी असती, तांदूळ असतात, हरभऱ्याची डाळ असती, 2-3 प्रकारच्या डाळी असतात. त्याच्यामुळं ही कोथिंबीर वडी खायला एकदम भारी लागते. आणि तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ नसेल ना तर तुम्ही 1 मुठभर ज्वारीचं पीठ घ्या, 1 मुठभर तांदळाचं पीठ घ्या आणि थोडंसं डाळीचं पीठ घ्या आणि मग कोथिंबीर वडी बनवून खाऊन बघा. कोथिंबीर वडी खरंच लय भारी लागते. नंतर आता आपण याच्यात काही मसाला घालूया. अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. आता हे आपल्याला अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचंय, कारण कोथिंबीरीमध्ये कसं ओलसरपणा असतो. असंही कोरडं मिक्स करून झालं की आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे एकदम असं घट्ट मळून घ्यायचंय. ह्या थालीपीठ भाजणीच्या वड्या तुम्ही खाऊन बघा. बघा, मला एवढंच पाणी पुरेसं झालं. माझी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. बघा, पीठ कमी आहे आणि कोथिंबीर जास्त आहे. ही पीठ जर जास्त पातळ मळलं ना तर मग वड्या शिजायला वेळ लागतो, म्हणून पीठ थोडं घट्टच मळायचं. आता इथं मी वड्या उकडायची चाळण घेतली आणि त्याला तेल लावून घेतलंय. आता हे पीठ या चाळणीत थापून घ्यायचंय. आता मी इथं 1 चमचाभर पांढरं तीळ घेतलेत. पांढरे तीळ घातलं की वड्या खायला छान लागतात. पांढऱ्या तिळात कॅल्शियम भरपूर असतं. जर कुणाचे गुडघे दुखत असतील, हातपाय दुखत असतील ना तर त्यांनी सकाळी सकाळी 1 चमचाभर पांढरे तीळ खायच्यात. बघा, तुम्हाला फरक लगेच जाणवेल. आता आपण हे शिजण्यासाठी ठेवून देऊया. फुल गॅसवरच वड्या शिजवून घेणार आहे. 10 मिनटं भरपूर होत्यात, 10 मिनिटात वड्या शिजतात. तर बघा, इथे आपल्या वड्या छान शिजल्या आहेत आणि शिजून थंड झाल्या आहेत. आणि बघा, आपल्या वड्या
किती छान फुगले आहेत. आता याच्या मी वड्या कट करून घेणार आहे. चौकोनी आकारात मी वड्या कट करून घेणार आहे. बघा किती छान वड्या निघतात. चाळणीला अजिबातही चिकटल्या नाहीत. सर्व वड्या चाळणीतून काढून घेतल्या आहेत. किती सुंदर जाळी पडली आणि छान वड्या आपल्या तयार झाल्यात. आता मी काय करणार आहे, या वड्या थोड्याशा तेलावर भाजून घेणार आहे. कारण आमच्यात जास्त तेलकट चालत नाही. अशा थोड्याशा तेलावर जरी वड्या भाजल्या ना तरी खायला खूप छान लागतात. छान लालसर रंगावर या वड्या भाजून घ्यायच्यात. अशा मस्त खमंग वड्या मी भाजून घेतल्यात. बघा किती छान सुंदर भाजल्यात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. अशा थोड्याशा तेलावर या वड्या भाजून खायच्या. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.